स्टुडंट्स, आपण बघतोय 11वीचा थर्ड लेसन मोशन इन अ प्लेन. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि ॲक्सेलरेशन. त्यांचे फॉर्म्युले बघितलेत आणि त्यांचे युनिट्स बघितलेत. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये मोजलं जाईल. स्पीड किंवा वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये मोजले जाईल आणि ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. आज आपण पुढे जाऊया. आज आपल्याला चॅप्टरमध्ये एक पॉईंट आहे ग्राफिकल स्टडी ऑफ अ मोशन. म्हणजे आपण वेगवेगळे केसेस घ्यायचे, एक्झाम्पल्स घ्यायची, वेलॉसिटी बदलायची, डिस्टन्स बदलेल, वेलॉसिटी बदलायची, ॲक्सेलरेशन बदलेल आणि त्या मोशनशी रिलेटेड आपण डाटा गोळा करायचा आणि त्याच्यावर आपण ग्राफ ड्रॉ करायचा. जो काही ग्राफ तयार होईल अशा पद्धतीचे काय तयार होतील, ग्राफ तयार होतील. हे जे काही ग्राफ तयार होतील त्या ग्राफवरून आपण काय लिहायचं, इन्फॉर्मेशन लिहायची, कन्क्लुजन लिहायचं. बस सोपं काम आहे. आणि 9th स्टँडर्डमध्ये आपण हे किंवा 10th स्टँडर्डमध्ये आपण हे केलेलं आहे. ठीक आहे, आणखी एकदा आपण तो रिवाईज करूया पॉईंट. कारण बरेचसे MCQs कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले जातात ते ग्राफवरती डिपेंड असते की ग्राफ दिले असते आणि ग्राफच्या नेचरवरून एक्झाम्पल सॉल्व करायचं असते. सो तुम्हाला ग्राफची माहिती असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. बघूया. सो ह्या ग्राफिकल स्टडीमध्ये आपल्याला 2 प्रकारचे ग्राफ बघायचे आहेत. एक आपल्याला बघायचं आहे हा डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स आणि टाईम म्हणजे टी. सो हा जो ग्राफ आहे हा काय आहे, डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. सो ह्या पेजवरती तुम्हाला जे काही ग्राफ्स दिसत आहेत ते सगळे काय आहेत, डिस्प्लेसमेंट आणि टाईम ग्राफ आहेत. टाईम नेहमी एक्स ॲक्सिसवरती असेल आणि डिस्प्लेसमेंट वाय ॲक्सिसवरती. असंच आपल्याला नेक्स्ट पेजवरती तुम्ही जर बघितलात तर आपल्याकडे आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ. वेलॉसिटी टाईम ग्राफ. ठीक आहे, पहिला आपण काय करूया, हे डिस्टन्स टाईम ग्राफ बघूया आणि नंतर मग आपण माहिती घेऊया वेलॉसिटी टाईम ग्राफची. ठीक आहे, खूप सोपे आहेत, बघूया. सिम्पल एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. बघूया. सो हे आहेत डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. त्यातला हा पहिला टाईप आहे. ठीक आहे, थोडंसं हे स्काय ब्ल्यू कलरमध्ये जी डायग्राम आहे किंवा जे दिले ते जरासं बघूया काय आहे. सो इथे एक बाईक आहे. हा बाईकवाला आहे जो त्याच्या होमपाशी आहे, घरापाशी, म्हणजे पोझिशन एला आहे तो. ठीक आहे, सो ए पोझिशन म्हणजे ह्या बाईकवाल्याची काय आहे, होम पोझिशन. इथून तो प्रवास चालू करेल ए आणि तो फिरत फिरत ह्या रोडने तो पोचणार आहे इथं पोझिशन बीला. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल आहे. ए पासून निघणार आहे आणि की बी पाशी जाऊन पोहोचणार आहे. ओके, सो होणार काय आहे तर ए पासून बी पर्यंत हा जो काही प्रवास आहे ते डिस्टन्स आपण इथं वरती मेन्शन केलेलं आहे. त्याच्याबरोबर वरती बघा, ए म्हणजे त्याचं घर आहे. सो हे आहे 0 मीटर. थोडंसं पुढे गेल्यानंतर 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर आणि फायनली बी पोझिशन कुठे आहे, 50 मीटर डिस्टन्सवरती. सो हा व्यक्ती बाईकवरून किंवा सायकलवरून प्रवासाला निघणार आहे आणि तो ए पासून बी पोझिशन पर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे 50 मीटर अंतर तो पूर्ण करणार आहे. आणि ह्याच्यासाठी त्याला जो काही वेळ लागेल तो आपण इथे खालती लिहिला आहे. 0 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड आणि फायनली 25 सेकंड्स. सो 25 सेकंड्समध्ये हा आपला प्रवास काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. ओके, पण आपण असं कन्सिडर करूया की बघा, इनिशियली तो अजून घरापाशीच आहे ए पोझिशनला. तिथं टाईम किती आहे, 0. म्हणजे आपण टाईम तिथून मोजायला चालू करणार ना. सो मोजायला जिथून चालू करतो पण 0 स्टार्ट करतोय. सो तो आता प्रवास स्टार्ट केला आहे. सो 0 टायमिंगला त्यानं अंतर कव्हर केलेलं आहे 0, कारण तो अजून घरापाशीच आहे. ओके, आता 5 सेकंडचं टाईम झालेला आहे आणि त्यानं अंतर किती पूर्ण केलेलं आहे, 10 मीटर. पहिल्या 5 सेकंडमध्ये तो 10 मीटर पुढे गेला आहे. पुढच्या 10 सेकंड नंतर तो गेला आहे, म्हणजे 10व्या सेकंड नंतर तो पोचला आहे 20 मीटर. 15 सेकंड नंतर तो पोचला आहे घरापासून 30 मीटर. 20 सेकंडमध्ये तो पोचला आहे 40 मीटर आणि 25 सेकंड नंतर तो पोचला आहे 50 मीटर. ठीक आहे, म्हणजे त्यानं प्रवास किती केला, 25
सेकंड्स आणि किती अंतर पूर्ण केलं 50 मीटर. म्हणजे प्रत्येक 5 सेकंदला त्यानं 10 मीटर अंतर काय केलं आहे पूर्ण केलं आहे. प्रत्येक 5 सेकंद टायमिंगला त्यानं किती अंतर पूर्ण केले 10 मीटर. जर प्रत्येक 5 सेकंदला 10 मीटर पूर्ण केलं असेल तर याचा अर्थ त्याची गती, त्याचं स्पीड, त्याचं वेलॉसिटी काय असणार आहे एक समान, कॉन्स्टंट वेलॉसिटी, युनिफॉर्म वेलॉसिटी. कारण गती सेम आहे, स्पीड सेम आहे, वेलॉसिटी सेम आहे, म्हणून तर त्यानं प्रत्येक 5 सेकंडला तेवढंच अंतर पूर्ण केलं ना. जर समजा कधी त्यानं वेलॉसिटी वाढवली असती, स्पीड वाढवलं असतं, तर त्यानं 5 सेकंडमध्ये 10च्या ऐवजी जास्त अंतर पूर्ण केलं असतं, 20 मीटर वगैरे. पण तसं काही झालेलं नाही आहे. प्रत्येक 5 सेकंडमध्ये 10 मीटर डिस्टन्स तो पूर्ण करत गेला आहे. म्हणजे त्याची गती एक समान आहे, तो एका समान गतीनं गेलेला आहे पुढे. ओके, आपण डाटा गोळा करूया. सो आपल्याकडे डाटा काय आहे की एक्स ॲक्सिसवरती आपल्याकडे असणार आहे टाईम. सो टाईम आपण घेतलं जे काही इथं आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेलं 0 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड. आणि त्या प्रत्येक सेकंदाला किती अंतर पूर्ण केले ते वाय ॲक्सिसवरती आहे. सो जेव्हा तो 0 टायमिंगला होता त्यानं पूर्ण केलेलं अंतर होतं 0 मीटर. 5 सेकंडला त्यानं अंतर पूर्ण केलेलं 10 मीटर. 10 सेकंडला टायमिंग अंतर पूर्ण केलेलं 20 मीटर. 15 सेकंड नंतर त्यानं अंतर पूर्ण केलेलं 30. 20 सेकंडला 40 आणि 25 सेकंडला 50. सो हा झाला डाटा गोळा. काय काय आहे डिस्प्लेसमेंट आणि टाईम. त्यातलं एक्स ॲक्सिसवरती काय आहे टाईम आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे डिस्टन्स. म्हणजे पहिली जी जोडी आहे ती काय आहे ग्राफवरती 0 0. दुसरी जोडी काय आहे 5 10. तिसरी जोडी 10 20, 15 30, 20 40, 25 आणि 50. मग आपण समजा इकडे ग्राफ ड्रॉ केला. इकडे कडेला तुम्हाला ग्राफ दिसतोय. एक्स ॲक्सिस म्हणजे आडवा जो खालचा, त्यावरती आपण काय ठेवणार टाईम. सो टाईम किती आहे मग एक्स ॲक्सिसवरती 0, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड आणि 25 सेकंड एक्स ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरती बघा 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर आणि 50 मीटर वाय ॲक्सिसवरती. मग पहिला पॉईंट कुठे येणार आहे, पहिल्या दोन पेअर काय आहेत 0 आणि 0. मग एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे इथंच येणार ना ओरिजिनपाशी. सो पहिला आपल्याला हा निळा पॉईंट दिसतोय गोल केले बघा, तो पहिला पॉईंट मिळाला. असे आपण सगळे पॉईंट गोळा करतोय. दुसरं काय आहे 5 सेकंदमध्ये 10 मीटर म्हणजे 5 आणि 10. सो एक्स ॲक्सिसवरचं 5 ते इथे आलं आणि वाय ॲक्सिसवरून 10 तिथं. मग हे डॉटेड लाईन आहे बघा, जे 5 आणि 10ला एकत्र आणतायत ते ह्या निळ्या पॉईंटपाशी, म्हणजे हा आपल्याला मिळणार दुसरा पॉईंट. मग आपण असे काय करत गेलो प्रत्येक पेअरचे 10 आणि 20 म्हणजे 10 सेकंड. मग आपण डॉटेड लाईन इथं वरती आलो आणि इकडनं कुठून येणार आपण इथून जिथकडे 20 आहे तिथून आपण डॉटेड लाईन येणार आणि ते दोघं इथं एकत्र येतात. सो हा पॉईंट तिसरा पॉईंट. असे आपण पॉईंट गोळा करत गेलो प्रत्येक ह्या 2-2 जोडीला डिस्प्लेसमेंट आणि टाईमच्या. तर आपल्याला हे पॉईंट अशा पद्धतीनं मांडलेले मिळतील ग्राफमध्ये. मग आपण त्या सगळ्या पॉईंटना जोडून एक अशी निळ्या कलरची काय केली स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. हा झाला आपला पहिला ग्राफ. आता सर्वसाधारण ह्या ग्राफचं हे झालं. आपण इकडे आपण घेतलं एक्झाम्पल आणि ह्या एक्झाम्पलवरून डाटा गोळा केला आणि या डाटावरून इकडे आपण ग्राफ ड्रॉ केला. आता ह्या ग्राफवर आपण मी म्हणू शकतो की सर्वसाधारण तो ग्राफ असा दिसतोय, एक जनरल आयडिया. ठीक आहे की एक्स ॲक्सिसवरती कोण आहे टाईम आडवा खाली, वाय ॲक्सिसवरती कोण आहे डिस्प्लेसमेंट. एक्स म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट. आणि ग्राफचं नेचर बघा, ग्राफचं स्वरूप अशा पद्धतीचं झालं स्ट्रेट लाईन आलेले आहे आणि जी ओरिजिनमधून काय झालेली आहे पास झालेली आहे. मग ह्या ग्राफवरून आपण इकडे त्या ग्राफची माहिती लिहू शकतोय की बघा एक तर इथं त्या व्यक्तीची वेलॉसिटी कशी होती कॉन्स्टंट म्हणजे एक समान गती होती. त्याच्यामुळेच तो इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स काय करत गेला पूर्ण करत गेला. आणि ह्या ग्राफला आपण पॉझिटिव्ह ग्राफ असं म्हणू शकतोय, कारण का तो असा चढता क्रम आहे ना बघा, चढता ग्राफ आहे, वरती सरकतेला ग्राफ आहे. सो आपण ह्याला म्हणू शकतोय पॉझिटिव्ह ग्राफ. इथं डिस्प्लेसमेंट आणि टाईम एकमेकांना काय आहेत डायरेक्टली प्रपोर्शनल. हे काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन आहे ना. सो इथं एक्स आणि टी काय आहे एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे तेच काहीतरी समानुपाती असं काहीतरी आहे मराठीमध्ये.
डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे कसं आपण ठरवायचं? ओके, त्याच्यासाठी बघा कुठल्या पण ह्यातल्या 2 पेअर घ्या तुम्ही. वरती आहे टाईम आणि खालती आहे डिस्टन्स. समजा मी पहिली जोडी घेतली ही 2 नंबरची 5 आणि 10. समजा मी भागाकार घेतला डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स किती आहे 10 आणि हे किती टायमिंगला आहे 5. सो किती येणार 10/5. उत्तर येईल 2. ठीक आहे. समजा ती सोडून मी ही कुठली तर ही पेअर घेतली. डिस्टन्स किती आहे 30 भागिले टाईम किती आहे 15. सो 30/15 आन्सर येणार परत 2च. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असं कॅल्क्युलेशन घेणार ह्यातल्या कुठल्या पण जोडीसाठी, तेव्हा मला आन्सर मिळणार 2च. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम कोणाचा फॉर्म्युला असतो आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम कोणाचा फॉर्म्युला असतो आहे? वेलॉसिटीचा. म्हणजे वेलॉसिटी इथं काय आहे प्रत्येक वेळी फिक्स आहे 2 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंड प्रत्येक पेअरसाठी. म्हणून मी इथं पहिला पॉईंट म्हणला आहे की कॉन्स्टंट काय आहे वेलॉसिटी आहे. कारण कुठलं पण डिस्प्लेसमेंट घ्या आणि त्यावेळेस कुठलं पण टायमिंग घ्या त्यांचा भागाकार डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम प्रत्येक वेळी किती येतोय 2. ठीक आहे. आणि इथं तुम्ही म्हणू शकता की तो जो काही ऑब्जेक्ट आहे, आता ऑब्जेक्ट म्हणजे कोण? तर आपला हा सायकलवाला मुलगा. हा आपल्यासाठी इथं कोण आहे ऑब्जेक्ट. तर तो ऑब्जेक्ट आहे त्याची ही जी मोशन चालू आहे ही काय आहे युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे जी काही तिथं हालचाल चालू आहे त्या व्यक्तीची जी काही मोशन चालू आहे ती एकसारखी आहे. प्रत्येक 5 सेकंदाला तो 10 मीटर, प्रत्येक 5 सेकंदाला 10 मीटर, पुढच्या 5 सेकंदाला 10 मीटर असं अंतर तो कवर करत चालला आहे. एका समान गतीनं तो चालला आहे. सो आपण काय केलं आहे की ग्राफ असा येतोय आणि ही त्याची काय झाली माहिती. सो हा झाला पहिला प्रकार ग्राफचा, डिस्प्लेसमेंट टाईमचा पहिला प्रकार. हा बघूया. आता ह्या इथं मी काय म्हणेन की हा मुलगा आहे सायकलवाला, तो हे त्याचं घर कुठे आहे ए पोझिशन, हे त्याचं काय आहे घर आहे. हा मुलगा समजा काही कारणास्तव आपल्या घरापासून लांब 10 मीटर डिस्टन्सवरती इथं जाऊन थांबलाय. हा मुलगा आपल्या घरापाशी नाही आहे, 0 डिस्टन्सला नाही आहे. तिथून तो घरापासून लांब 10 मीटर अंतरावरती जाऊन थांबलाय. ठीक आहे. आता समजा आपण कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट केलं किंवा डाटा मिळवायला चालू केला आणि आता आपण टायमिंग मोजायला चालू केलं. सो आता मी म्हणणार की बाबा पण तो थांबलाय, तो काय मोशन करत नाही आहे. तो थांबलाय म्हणजे काय रेस्ट कंडिशनला आहे. रेस्ट कंडिशन म्हणजे थांबलेलं असणं. आता मी टायमिंग मोजायला चालू केलं, मी तरी घड्याळ चालू केलं बाबा 0 टाईम 0 सेकंड, तो तिथंच थांबलाय 10 मीटरवरच. समजा 5 सेकंड झालीत, मी बघितलं तो अजून तिथेच थांबलाय 10 मीटरवर. परत 10 सेकंड झालीत, तो अजून तिथेच. 15 सेकंड झाली, तो बाबा तिथंच. 20 सेकंड झाली तिथंच. म्हणजे हा मोशन करत नाही आहे, फक्त टायमिंग पडायला लागले 5 सेकंड 10 सेकंड 15 सेकंड. टायमिंग स्टार्ट केलं आपण आणि टायमिंग पळत राहिलं, पण तो मुलगा त्याचं जे काही 10 मीटरवरती येऊन थांबलाय घरापासून तो तिथंच आहे. तो हालत नाही आहे, ना पुढे चाललाय घरापासून लांब किंवा ना घराकडे चाललाय वापस, तो तिथेच थांबलाय. सो आपण 25 सेकंडपर्यंत हे करून बघितलं. म्हणजे आपण 0 सेकंडला बघितलं तो 10 मीटर अंतरावरतीच होता. 5 सेकंडला बघितलं तो 10 मीटर अंतरावरतीच होता. 10 सेकंड नंतर बघितलं तो 10 मीटरवरच होता. 15 सेकंड नंतर तो 10 मीटरवरच. 20 10 25 10. म्हणजे इथं जो डाटा मिळाला ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसवरची टाईमची व्हॅल्यू वाढत गेली, पण वाय ॲक्सिसवरची त्याची जी काही डिस्टन्स व्हॅल्यू आहे ती 10 10 10 10 10 काय आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा मुलगा रेस्ट कंडिशनला आहे, एका जागी थांबलेला आहे. मग आपण समजा ग्राफ काढायला घेतला. ग्राफ बघा, एक्स ॲक्सिसवरती नेहमी काय असणार आहे टाईम 5 सेकंड 10 सेकंड 15 सेकंड 20 सेकंड आणि 25 सेकंड. परत वाय ॲक्सिसवरती कोण असणार आहे इकडे असेल 5 10 15 20 मीटर. आणि पहिली जोडी बघूया, पहिली जोडी काय आहे 0 10.
म्हणजे टाईम 0 असताना त्याचा तो कितीवर होता 10वरती, म्हणजे पहिला पॉईंट आपल्याला इथंच मिळणार वाय ॲक्सिसवरती लाईनवरच मिळणार. दुसरा बघा काय आहे जोडी 5 आणि 10. सो दुसऱ्या ह्याच्यात असणार हे 5 टाईम 5 आणि नंतर हे इकडे इकडे गेलं आणि ती कुठे मॅच होणार इकडे 10ला इकडे मॅच होईल. सो दुसरा पॉईंट इथं मिळेल, तिसरा पॉईंट इथं मिळेल, चौथा पॉईंट इथं मिळेल, पाचवा पॉईंट इथं मिळेल आणि शेवटचं इथं मिळेल. सो आपण सगळे पॉईंट गोळा केले ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे, ह्या जोड्यांप्रमाणे पॉईंट आपण ग्राफमध्ये भरत गेलो. मग आपल्या लक्षात येईल की आपण ह्या सगळ्या पॉईंटना जर जोडत गेलो तर एक आडवी स्ट्रेट लाईन तयार होईल. म्हणजे ह्या ग्राफचं नेचर इन जनरल असं येणार का ह्या पद्धतीचं, एक्स ॲक्सिसवरती टाईम, वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स आणि ग्राफ कसा आलाय आडवा ग्राफ, एक स्ट्रेट लाईन आल्या जी वाय ॲक्सिसला काय होत्या इथं क्रॉस होत्या, इंटरसेक्ट होत्या. मग आपण या ग्राफकडे बघितल्यानंतर इकडे माहिती भरू शकतोय की बाबा ऑब्जेक्ट काय होता ॲट रेस्ट होते. हे आपल्याला कसं कळालं, कारण त्यानं जे काही 10 मीटर डिस्टन्स कवर केलं तर घरापासून ते शेवटपर्यंत 10च राहिलं, म्हणजे तो काय हल्ला नाही, आहे त्या जागी थांबलेला. दुसरं ग्राफ कसा येतोय स्ट्रेट लाईन येतोय. सो ग्राफ स्ट्रेट लाईन येतोय. ही जी स्ट्रेट लाईन ती एक्स ॲक्सिसला कशी आहे पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला काय आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. म्हणजेच इथं डिस्प्लेसमेंट काय आहे 0. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय की व्यक्ती कुठं होती इथं आणि आपण 5 सेकंड 10 सेकंड 20 सेकंड 25 सेकंड वाट बघितली, व्यक्ती कुठे आहे तिथंच. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय व्यक्तीचं पहिलं इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स. मग इथं इनिशियल पोझिशन आणि फायनल डिस्प्लेसमेंट फायनल पोझिशन काय तीच आहे. सो 10 - 10 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आहे 0. सो हे काय झालं सेकंड टाईपचा ग्राफ. नेक्स्ट बघा, नेक्स्ट हे ए पोझिशन म्हणजे त्या व्यक्तीचं काय आहे होम, ठीक आहे, म्हणजे 0 डिस्टन्स. पण हा व्यक्ती घरात नाही आहे, तो काही कामानिमित्त घरापासून लांब इकडं बी पोझिशनला गेलेला, म्हणजे बी गावी गेलेला. हे बी गाव घरापासून 50 मीटर अंतरावरती आहे असं आपण म्हणूया. आता हा व्यक्ती उलटा चाललाय, म्हणजे बी कडून ए कडे, बाहेरून तो आता घराकडे परत येतोय. म्हणजे आता त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे 50, कारण तो ऑलरेडीच लांब दुसऱ्या गावी होता आणि तिथून तो मागे घराकडे परत येतोय. आता त्याला परत घरी जाण्यासाठी किती वेळ लागणार हे आपण मोजायचं. मग आता हे मोजायचं म्हणजे आपण स्टार्ट कशाने करणार 0 टायमिंगपासून. सो आता आपण म्हणूया की तो बी पोझिशन पाशी आहे आणि टायमिंग किती आहे 0 आणि त्यावेळी तो घरापासून किती लांब आहे 50 मीटरवर. आता त्यानं प्रवास चालू केला उलटा, तो आता इकडे इकडे चाललाय. समजा 5 सेकंद झालीत, 5 सेकंदानंतर तो आता कुठे पोचलाय घरापासून 40 मीटर अंतरावरती. म्हणजे पहिल्या 5 सेकंदामध्ये त्यानं 10 मीटर अंतर काय केलेलं आहे कमी केलेलं आहे. परत समजा 10 सेकंद झाली टायमिंग आणि तो कुठे पोचला असणार आहे 30. 15 सेकंड नंतर तो कुठे पोचणार आहे 20. सो असं करत 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 आपण जर मागे उलटं त्याला घेऊन आलो तर आपल्याला काय मिळतील अशा पद्धतीचा डाटा मिळेल. एक्स ॲक्सिसवरती कोण असणार आहे नेहमी टाईम. सो 0 सेकंड 5 सेकंड 10 सेकंड 15 सेकंड 20 25. आणि वाय ॲक्सिसवरती काय असणार डिस्टन्स. आता इथं काय बघा इथं उलटं येतं, इथं पहिलं येते 50, 0च्या खाली काय ते 50, कारण तो घरापासून लांब होता 50 मीटरवरती आणि तिथून तो मागे येतोय. आणि मग आपण टायमिंग जिथं स्टार्ट केलं तर त्यावेळी तो स्टार्टिंग पॉईंट म्हणजे ते 50 मीटर आणि तिथून तो उलटा मागे येणार. सो इथं काय आहे डिस्टन्स कमी कमी होत जाणार, प्रत्येक टाईम वाढत जाणार. टाईम नेहमीच वाढत जातं पण डिस्टन्स काय होत जाणार उलटं कमी 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 होत जाणार. सो 50 नंतर 40 नंतर 30 नंतर 20 नंतर 10 असं करत करत तो काय आलेला आहे घराकडे मागे परत आलेला आहे. आणि फायनली 25 सेकंदानंतर तो घरी पोहोचला असं याचा अर्थ होतोय. हा झाला आपल्याकडे असलेला डाटा. ह्याच्यावरून काय करा इकडे ग्राफ ड्रॉ करा. सो पहिले 2 पॉईंट काय सांगतायत 0 50. मग 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 0 हा आणि इकडे वाय ॲक्सिसवरचा 50. हे दोघं कुठं मॅच होते तर हे इथंच मॅच होतात लाईनवरच काय होत आहेत ते मॅच होत आहेत.
दुसरा पॉईंट काय आहे 10-40. सो खालून आलेलं 10 आणि इथं आधीपासून असलेले 40 हे कुठे येणार, ह्या निळ्या पॉईंटमध्ये एकत्र येणार. नंतर किती येणार आहे 30 मीटरपर्यंत येण्यासाठी त्याला किती लागणार 15 सेकंड. मग तो इथं आला असेल. सो अशा पद्धतीने आपण ह्या दिलेल्या पॉईंट्सवरून हा जर ग्राफ ड्रॉ काढला इकडे, तर तो असा आपल्याला डॉट खाली 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 असा एक एक डॉट देत जाईल. म्हणजे उलटा ग्राफ येणार. हा ग्राफ काय येणार उलटा येणार. मग ह्या ग्राफचं सर्वसाधारण जे काही नेचर आहे ते आपण अशा पद्धतीनं आहे म्हणू शकतोय. हे खाली दिलेलं आहे त्याच्या, हे नेचर आहे. उलटा दिसतो ना, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे हा काय झाला निगेटिव्ह ग्राफ आहे. इथं वेलॉसिटी युनिफॉर्म आहे का, यस वेलॉसिटी काय आहे युनिफॉर्म. म्हणजे एका समान गतीनं वेलॉसिटी तेवढंच अंतर तेवढ्या कालावधीमध्ये काय करते पूर्ण करते. म्हणजेच इथं वेलॉसिटी काय असायला पाहिजे कॉन्स्टंट, एक समान गती. म्हणजे ही पण काय आहे युनिफॉर्म मोशन, एक समान गतीनं ती काय मागे यायला. सो ह्याला आपण काय म्हणू शकतो निगेटिव्ह ग्राफ, कारण तो असं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे म्हणून. बस एवढंच तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. लास्ट एक प्रकार आहे ह्याच्यामध्ये बघा. ह्याच्यामध्ये हा व्यक्ती आहे जो सायकलवरून प्रवास करणार आहे, जो इथं ए पोझिशनला आहे म्हणजे त्याच्या घरी होम पोझिशनला. इथून हा प्रवास स्टार्ट करणार आहे आणि इकडे बी पाशी जाऊन पोहोचणार आहे. पण ए पासून बी पर्यंत जात असताना तो जो काय रोड आहे तो कधी कधी माणसांनी भरलेला असतोय, कधी खराब झालेला असतोय. मग त्यामुळे त्याला गाडीचं स्पीड काय करावं लागते कमी जास्त करून घ्यावं लागते. मग कधी तो काय करणार म्हणजे स्पीड वाढणार ना. जिथं प्लेन रोड आहे मोकळा रोड आहे तिथं तो स्पीडनं जाणार. जिथं गर्दी आहे तिथं हळू जाईल. स्पीड ब्रेकर आला स्पीड कमी होणार. सो असं बरंचसं काय काय होत 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 तो ए पासून काय फायनली बी पाशी पोहोचेल. मग एक्स ॲक्सिसवरती काय असणार आहेत टाईम, वाय ॲक्सिसवरती काय असणार आहेत डिस्टन्स. सो तो काय आहे 0, 10, 5 सेकंदानंतर 37, 10 सेकंड नंतर 50, 15 सेकंड नंतर 80, 20 सेकंड नंतर 15 मीटर. सो प्रत्येक 85 मीटर. सो असं काय आहे त्याचं अंतर पूर्ण करायचं. जे काही अंतर पूर्ण करण्यासाठी ज्याला काही वेळ लागतोय त्या वेळेशी आणि ह्याचं गणित काय होत नाही एका समान गतीनं वाढत नाही आहे, त्या रेशोमध्ये वाढत नाही आहे. कधी तो स्पीड जास्त करतोय, कधी गाडीचं स्पीड कमी आहे. मग जिथं स्पीड जास्त आहे तिथं अंतर जास्त पूर्ण होणार, जिथं स्पीड कमी आहे तिथं कमी अंतर पूर्ण करणार. मग आपण समजा हे डाटावरून इकडे ग्राफ काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला हा अशा पद्धतीचा ग्राफ मिळणार, पसरलेले पॉईंट्स. आणि हे काय एका समान रेषेमध्ये पण येणार नाहीत. मग काय करायचं, असा पसरलेला ग्राफ आला, असे डॉट 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 मिळाले ग्राफमध्ये, तर एक असा कर्व ड्रॉ करायचा की जो मॅक्सिमम पॉईंटमधून पास होईल. म्हणजे हे इथं तो ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 किमान तो 5 पॉईंट नाही तर काय करत गेलेला आहे टच करत गेलेला आहे. आणि ग्राफच्या वरच्या बाजूला 3, खालच्या बाजूला 2, म्हणजे अंदाजे ॲप्रॉक्सिमेटली समान पॉईंट अलीकडं पलीकडं ग्राफच्या राहिले पाहिजेत. इथं आता स्ट्रेट लाईन काढता येणार नाही ना, इथं आता आपल्याला स्ट्रेट लाईन काढता येणार नाही म्हणून कर्व ड्रॉ करायचा. सो ह्याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की ही जी मोशन आहे ही काय होती नॉन युनिफॉर्म मोशन, कारण ह्याच्यामध्ये तेवढ्याच वेळेमध्ये तेवढे अंतर प्रत्येक वेळी पूर्ण होत नव्हतं. ठीक आहे. सो ही काय आहे नॉन युनिफॉर्म मोशन. इथं वेलॉसिटी काय आहे व्हेरिएबल वेलॉसिटी. कधी वेलॉसिटी वाढणार कधी वेलॉसिटी कमी होणार. जेव्हा वेलॉसिटी वाढणार तेव्हा अंतर जास्त पूर्ण होणार, जेव्हा वेलॉसिटी कमी होणार तेव्हा अंतर कमी होणार. म्हणजे इथे काय आहे डिस्टन्स काय होते व्हॅरी चेंज होते टाईमनुसार, टाईम पण काय होते व्हॅरी होते चेंज होते. कर्व ग्राफ कसा दिसतोय अशा पद्धतीने सर्वसाधारण म्हणजे कर्व आहे. सो ह्याला काय म्हणू शकतो आपण कर्व ग्राफ. आणि हा काय आहे असं वरती सरकतेला तो काय आहे असा पॉझिटिव्ह ग्राफ आहे, वरती सरकतेला आहे म्हणून ह्याला काय म्हणू शकतो आपण पॉझिटिव्ह ग्राफ. सो हे काय आहेत 4 प्रकार आहेत ग्राफचे. कुठले ग्राफ झाले हे डिस्प्लेसमेंट आणि टाईम ग्राफ. अजून आपल्याला कोणते बघायचे आहेत वेलॉसिटी
टाइम ग्राफ. थँक्यू क्लास.